यानंतर बातमी आहे ठाणे जिल्ह्यातून। ठाण्याच्या शहापूर तालुक्यामध्ये गेल्या आठवडाभर दमदार पाऊस सुरू आहे। या पावसामुळे समृद्धी महामार्गाचा मोठा भाग खचलाय। महामार्गावरील धामणीमधील 653 क्रमांकाच्या पॉइंट जवळच्या उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंचा मोठा भाग खचलेला आहे। यामुळे समृद्धी महामार्गाच्या काँक्रिटीकरणाला सुद्धा तडे गेले। महाराष्ट्र शासनाचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाला उद्घाटनाआधीच जर तडे गेले असतील तर त्यामुळे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। शहापूर तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून जोरदार पाऊस सुरू आहे आणि या पावसाचा फटका पुन्हा एकदा बसलाय तो समृद्धी महामार्गावर। आपण आता समृद्धी महामार्गावर उभे आहोत। हा महामार्ग शहापूरच्या खर्डी परिसरात येणारा महामार्ग आहे। आपण बघू शकतो हा जो महामार्ग आहे हा गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे या पद्धतीने पूर्णतः जमीन खचलेला आहे। 653 क्रमांक असलेला हा जो महामार्ग आहे समृद्धीचा, हा पाण्याचा या ठिकाणी निचरा व्यवस्थित न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात खचलेला आहे। आणि हा केवळ याच ठिकाणी नाही तर पुलाच्या दुसऱ्या टोकाला देखील याच पद्धतीने मोठ्या प्रमाणात खचलेला आहे। या ठिकाणी समृद्धीच्या या कामाला तडे देखील मोठ्या प्रमाणात गेलेले आहे। जमिनीत धसल्यामुळे या महामार्गाच्या कामावर निश्चितच प्रश्नचिन्ह उभा राहतो आहे। कारण गेल्या अनेक दिवसांपासून समृद्धी महामार्गावर मोठ्या प्रमाणात भेगा, तडे आणि याच पद्धतीने जमीन आणि तो रस्ता खचल्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडताना आपण प्रसार माध्यमातून बघतो आहोत। यामुळेच इथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झालेला आहे। हा रस्ता उद्घाटनापूर्वीच या पद्धतीने खचत असेल तर निश्चितच या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जीवाशी प्रशासन खेळत तर नाही ना, हाच प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय। कॅमेरा पर्सन चंद्रशेखर विशेषसह उमेश जोशी, उडारी न्यूज, शहापूर, ठाणे।